माणसाला कुणीतरी बोलतं याचा त्रास होत नाही, जेव्हा त्याचं बोललेलं खरं असतं ना ते स्वीकारायचं नसलं की त्रास जास्त होतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे राज्य पांडवांचं पांडवांना परत करा. तुम्ही पांडवांकडे राहा. तुमची 100 मुलं तेवढ्या प्रेमाने तुम्हाला सांभाळणार नाही जेवढ्या प्रेमाने 5 पांडव तुम्हाला सांभाळतील. वेड्यासारखे निर्णय घेऊ नका. पांडवांवर प्रेम करा. ती तुमच्या सख्या भावाची मुलं आहेत, त्यांना जवळ करा, त्यांचं राज्य त्यांच्या ताब्यात देऊन टाका. हा सगळा उपदेश त्यांनी ऐकला आणि ऐकल्यानंतर धृतराष्ट्राच्या मुखामध्ये काय शब्द आहेत तेवढेच मला आपल्याला सांगायचे. विदुर नीतीच्या शेवटी धृतराष्ट्राने विदुराला असं सांगितलं की विदुरा, तू मला हे जे सगळं सांगतोयस ना, अशी बुद्धी मला आत्तापर्यंत झाली नाही असं नाही, अनेक वेळेला झाली आहे की हे राज्य पांडवांचंही देऊन टाकावं, हे आपलं नाही त्याच्याबद्दल ममत्व ठेवू नये, पांडवांच्या आश्रयाने आपण भगवत चिंतन करत राहावं, हेच आपल्या दृष्टीने योग्य आहे. कारण मुळातच राज्यावर आपला अधिकार नाही, त्याच्याबद्दल आपलं ममत्व ठेवण्यात तात्पर्य नाही. हे सगळं मला कळत नाही असं तुला वाटतं, पण मला वारंवार असं वाटतं की हे पांडवांचं राज्य पांडवांना देऊन टाकावं. मग अडचण कुठे होते? त्यांनी उत्तर दिलंय. धृतराष्ट्राने असं म्हटलंय, सातु बुद्धी कृताप्येवम पांडवान प्रतिमे सदा दुर्योधनम समासाध्य पुनर्विपरिवर्तते. ही मुख्य अडचण आहे. माणसाची बुद्धी तू म्हणतोस तशी पांडवांच्या बद्दल नेहमी मला बुद्धी होते, पण काय करू, दुर्योधन भेटला की पुन्हा बदलते. अडचण हीच आहे की धृतराष्ट्राकडे एकच दुर्योधन होता. माणसाच्या बुद्धी परिवर्तनाचं एक कारण संगती हे सुद्धा आहे. संगती हे सुद्धा कारण आहे. तुकाराम महाराजांनी दिलेला दृष्टांत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. मला सिद्धांतात बोलायचंय. ढेकणाच्या संगे हिराजो भंगला या दृष्टांतात मला अडकायचंच नाहीये. हा दृष्टांत कदाचित मान्य होईल न होईल मला घेणं देणं नाही, पण तुकाराम महाराजांचा बारकावा याच्यात आहे की कुसंगे नाडला कोण? साधू. साधू सामान्य मनुष्य कुसंगाने बिघडला तर मला नवल वाटणार नाही, पण साधू वृत्तीचा मनुष्य कुसंगाने बिघडतो हे तुकाराम महाराज बोलून दाखवतात. कुसंगे नाडला साधू तैसा. त्या पंचतंत्रात हेच अगदी असा श्लोक पंचतंत्रात आलाय. असंग संग दोषेण साधवो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेण भीष्मो गोहरणे गतः. पंचतंत्रात आहे. हे सगळं मी का सांगतो आपल्याला की मला एवढंच म्हणायचं आहे, मुद्दा हा एवढाच आहे की ह्या ज्या 6 मागण्या ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या ज्या 2 ओव्यांमध्ये मागितल्या त्याच्यात सोपं आणि सहज कोणतं मागणं आहे? बुद्धी बदलणं सोपं आहे का? माणसाची बुद्धी सहजासहजी बदलत नाही. बरं, क्वचित प्रसंगी काही सद्गुणांच्या प्राबल्याने बुद्धी बदलल्यासारखी वाटत असेल तर सद्गुणांचं प्राबल्य टिकत नाही बुद्धीवरचं. रजोगुण कधी त्याच्यावर आक्रमण करेल आणि सत्वगुणाला दुर्बल ठरवेल हे सांगता येत नाही. सगळं चांगलं चाललेलं असताना मध्ये प्रतिबंध येतात की नाही? तर येतात. सोपं काय आहे याच्यामध्ये? सोपं काही नाही. खळांची व्यंकटी सांडो हे बुद्धीचं परिवर्तन सोपं नाही. सत्कर्मी रती वाढो हे सोपं काही नाही. सत्कर्मात रती वाढत नाही माणसाची. आपण काल बोललोय. कारण काय आहे त्याच्या मागचं मानसशास्त्रही सांगतो मी आपल्याला. अगदी धावतं. काय होतं, सत्कर्माची एक अडचण अशी आहे की सत्कर्म कधीच लगेच फळ देत नाही. दुष्कर्म जसं चटकन फल देऊन मोकळं होतं ना, तसं सत्कर्म चटकन फळ देत नाही. ही अडचण आहे. थोडंसं लौकिकातल्या सवंग दृष्टांताने सांगायचं झालं तर भ्रष्टाचाराचा पैसा जेवढ्या लवकर साठतो ना तेवढा परिश्रमाचा पैसा पटकन साठत नाही. ही अडचण आहे.
भ्रष्टाचाराचा संचय लवकर होतो. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशाचा कोट्यावधी रुपये लगेच काही दिवसात प्राप्त होतात. पण परिश्रमानं कोट्यावधी साठवायचे असले तर त्याच्याकरता एक जन्म पुरत नाही आणि माणसाला प्रतीक्षेची सवय नाही, ही मुख्य अडचण आहे. आम्हाला असं पाहिजे की आत्ता आम्ही सत्कर्म करावं आणि दुसऱ्या क्षणी आम्हाला त्याचं पुण्य आमच्या जीवनामध्ये फलरूपानं यावं, ही आमची अपेक्षा आहे. सुतावरून स्वर्ग गाठायची सवय आहे. काही काही लोकांना ज्ञानेश्वरीचं एक पारायण झालं की असं वाटतं महाराष्ट्राला ज्ञानोबारायानंतर आता मीच आहे. एकच पारायण, एकदाच वाचलेली ज्ञानेश्वरी, आणि ती काही मन लावून वाचलेली अशी नाही. कोण आलं, कोण गेलं, कोण सफरचंद ठेवून गेलं, कोण खडीसाखर ठेवून गेलं, कोण ओटी भरून गेलं, हे बघत केलेलं पारायण. आणि वाटतं ज्ञानोबारायानंतर आता मीच आहे महाराष्ट्राला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची आम्हाला गडबड आहे. असं कसं होईल? असं कसं होईल? सत्कर्म त्वरित फल देत नाही. इथं आता सत्कर्म या शब्दाचा अर्थ चांगलं कर्म करा, किंवा काल आपण वेदांताच्या अनुषंगानं बोललो तो निष्काम कर्म म्हणा. निष्काम कर्माचरणाचं फल काय आहे? तर अंतःकरण शुद्धी हे त्याचं फल आहे. अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय ज्ञान होत नाही, ही अट आहे. याच्याकरता अंतःकरण शुद्धी आवश्यक आहे. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतरचा आपल्याला काही बोध गुरुमुखातून आलेला, ग्रंथातून आलेला, तो जीवनावर परिणाम करेल. एकदम करणार नाही, वेळ लागेल त्याला. एखादे तुकाराम महाराज हे म्हणू शकतात की तुका म्हणे कानी ऐकिली मात अंतोची झाला घात जीवपणा. आमच्या कानावर बोध पडला आणि आमची जीवदशाच निवृत्त झाली, असं म्हणणारे एखादे तुकाराम महाराज असतात. पण बहुतांश वेळेला बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, याच वर्गामध्ये बसणारे बहुतांश लोक असतात, भले ते साधक असले तरी. आम्हाला निष्काम कर्माचरण अंतःकरण शुद्धी करता पाहिजे. ज्ञानोबारांनी म्हटलंय हे, मनशुद्धीचा मार्गी विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी अळसू न कीजे. सबल कर्म म्हणजे निष्काम कर्म, हे करण्याकरता तुम्ही आळस करू नका. आणि माणसाच्या प्रवृत्तीचा आवेग त्याच वेळेला वाढतो ज्या वेळेला त्याला पटकन फलाची आशा निर्माण होते. फल समोर दिसल्याशिवाय माणसाच्या वेग वाढतच नाही, सत्कर्माची प्रवृत्तीच वाढत नाही. मला काहीतरी मिळणार आहे म्हणल्यानंतर जी धडपड केली जाते, ती धडपड केल्यानंतर बघू काय मिळवायचंय ते याच्यात केली जात नाही. फलाची अनभिज्ञता माणसाला सत्कर्मात प्रवृत्त होऊ देत नाही, हा सामान्य आणि निसर्ग नियम आहे. फल जर अनभिज्ञ असेल, फलाचं जर अज्ञान असेल, तर मनुष्य पटकन सत्कर्मात जाऊ देत नाही. म्हणून आपल्याकडे जुन्या हिंदीत म्हण आहे, नेकी कर कुए में दाल. माणसाने चांगलं करावं, विसरून जावं, आणि विसरायचंच होतं तर चांगलं केलंच कशा करता, हे तर आमचे जिवंत प्रश्न आहेत. आम्हाला जर त्याच्यातून काही प्राप्तच होणार नाही, निष्पन्नच होणार नाही, तर आम्ही का चांगलं वागावं? द्रौपदीने विचारलेला हा प्रश्न आहे वनवासामध्ये. धर्मराज युधिष्ठिराला नारदांच्या समक्ष विचारलेला हा प्रश्न आहे. वनपर्वात आलेला प्रसंग आहे. प्रसंग सांगण्यात मला तात्पर्य नाही, आत्ता स्वारस्यही नाही. परंतु द्रौपदीने धर्मराजाला असं विचारलं की आत्तापर्यंत तुम्ही धर्मानं वागत आलात, तर तुमच्या पदरी काय पडला? तर वनवास. आणि दुर्योधन नेहमीच अधर्मानं वागत आलाय, तर त्याला काय मिळालं? तर राज्य. म्हणून अधर्मानं वागणाऱ्याला राज्य मिळतं आणि धर्मानं वागणाऱ्यांच्या पदरी वनवास येत असेल, तर धर्मानं का वागावं? त्याची फलश्रुती चांगली नाही आहे. त्यावेळेला धर्मराजांनी नारदांच्या समक्ष हे उत्तर दिलंय. नारदांचा उपदेश आहे आधी, त्याच्या आधी, तोही आता महत्वाचा नाही आहे. पण धर्मराज अगदी एका वाक्यात सांगतो, सगळा तात्पर्य तिथला इथे विचार सांगण्यात आता महत्व नाही आहे. पण त्यांनी एक सरळ वाक्य सांगतो. धर्मराजांनी द्रौपदीला असं सांगितलं की मला वनवास मिळतो का राज्य मिळतो, याच्याकरता मी धर्मानं वागावं की वागू नये हे ठरत नाही.
मग धर्मानं तुम्ही का वागता? त्यांनी सांगितलं, कारण मी धर्मानं वागावं, हा माझा धर्म आहे म्हणून. हा माझा धर्म आहे म्हणून मी धर्मानं वागावं, हा विचार त्यांनी केला. कारण त्याच्यातून मिळवायचं काय आहे? तर काहीच मिळवायचं नाही. आणि काहीच न मिळवण्याकरता जेव्हा कर्म केलं जातं, जे निष्काम असतं, त्याच्याकडे माणसाची सहजासहजी प्रवृत्ती होत नाही. आवड निर्माण होण्याकरता त्याच्यातून प्राप्त होणाऱ्या फलाची निदान दर्शन नाही तर नाही, निदान त्याची कल्पना तरी, त्या फलाचं अनुमान तरी करावं लागतं, करता यावं लागतं, तर आवड निर्माण होते. आपण कुठल्याही कर्माच्या बाबतीत हे पहा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो, ते सोपं आहे का? याच्यात सोपं काही नाही. हे सगळं अवघड आहे, सगळं अवघड आहे. आता कालही मी हे बोललो, इथपर्यंत आपण आलोच होतो. थोडासा विचार मला अजून पुढे बोलायचा आहे. हे सोपं नाही आहे ना? नाही आहे. खळांची व्यंकटी सांडो, सोपं नाही. सत्कर्मी रती वाढो, सोपं नाही. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, सोपं नाही. दुरिताचं तिमिर जावं, सोपं नाही. विश्वाने स्वधर्माचा सूर्य पहावा, सोपं नाही. ज्याला जे हवं त्याला ते मिळावं, सोपं नाही. एका क्षणामध्ये होणारं हे परिवर्तन नाही आहे. आम्ही मागावं, आम्ही पसायदान म्हणावं आणि आम्ही सज्जन व्हावं, असं होत नाही. आम्ही पसायदान म्हणावं आणि आम्हाला जो जे वांछिल तो ते लाहो, हे मिळावं, आमच्या पदरात पडावं, असं होत नाही. मग हे अति कठीण आहे. मुद्दा हा आहे, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं मानसशास्त्र किती सूक्ष्म आहे याच्याकरता सांगतो. किती बारकाईनं ज्ञानेश्वर महाराज आपल्या कल्याणाचा विचार करतात. कशा करता करतात माहित नाही, पण ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. कारण नसताना आपल्यावर प्रेम करणारे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहे, समर्थांसारखे महात्मे या पृथ्वीवर अवताराला आले तुमच्या आमच्यावर विनाकारण प्रेम करण्याकरता. काही कारण नाही. तो विषय स्वतंत्र आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचं, मी पसायदानाला मानसशास्त्र म्हणतो ना, आपण विचार करून बघा किती बारकाईचा विचार आहे हा ज्ञानेश्वर महाराजांचा. हे सगळं होणं फार कठीण आहे, अति अवघड आहे. प्रश्न असा आहे की हे सगळं अवघड आहे हे जर आपल्याला कळतं, तर हे सगळं होणं अवघड आहे हे मागताना ज्ञानेश्वर महाराजांना कळलं नसेल. हे होणं खळांची व्यंकटी सांडो अवघड आहे, मग हे मागताना ज्ञानेश्वर महाराजांना कळलं नसेल. आपल्यासारख्यांना जे सहजतेनं शंका म्हणून आपल्या मनामध्ये जे उद्भूत होऊ शकतं, ते ज्ञानेश्वर महाराजांना मांडणीच्या पूर्वी कळत नव्हतं. आपण काय मागतो आहोत, कठीण मागणी करून या जगताला काय साध्य करून देणार आहोत आपण. आणि जर कठीणच मागायचं होतं तर आपली गरजच काय आहे जगाला? जग सगळं कठीणच मागण्याच्या मागे. मी कोट्याधीश व्हावं, सोपं नाहीच आहे. मी कधीच मरू नये, असं कसं होईल? आमच्या अपेक्षा ह्याच्यापेक्षा वेगळ्या नाहीच आहेत. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, याच्या पलीकडे काय? आणि हे सोपं नाहीये. मग हे ज्ञानेश्वर महाराजांना मागण्याच्या पूर्वी कळत नव्हतं का की आपण खूप कठीण काहीतरी मागतो आहोत जे जगताला सहजासहजी प्राप्त होणार नाहीये. भले साधन असलं तरी कठीण साधन मागण्यामध्ये तरी संतांची कोणती धन्यता आहे आणि कोणता हेतू आहे? खूप अवघड साधन जगाला सांगावं असं आहे का? आणि अवघड सांगितलं तर आपण कालही तुकोबारायांचं प्रमाण दिलं ना, अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. अवघड सांगितलं तर कोणी करत नाही, खरं तर सोपं सांगितलं तरी करत नाहीत. अवघड सांगितलं तर करत नाहीत, याच्यात नवल नाहीच आहे. माणसाला करायचं नसतं एवढंच खरं आहे. एखाद्याला म्हटलं अहो तुम्ही कुंडलिनी जागी करा, आमच्याच्याने काय होतं, आम्ही नोकरी करणारी माणसं, आम्ही उद्योगधंदा करणारी माणसं, तुम्ही कुंडलिनी जागी करा म्हणता, आमच्याच्याने काय होईल? बरं नका करू. रामकृष्णारी म्हणा, ह्याच्याने काय होतं? अरे मग कशाने होणार आहे? आमच्याच्याने अर्ध होत नाही, याच्याने अर्ध होत नाही, मग होणार कशाने जीवनाची धन्यता? काहीतरी असेल की नाही की ज्याच्याने मानवी जीवन सुकर होईल, सोपं होईल, सहज होईल, समृद्ध होईल, सुंदर होईल, असं काहीतरी या जगतामध्ये असेलच ना.
हे सगळं अवघड आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनाही माहिती आहे. आणि म्हणून हे सगळं जर सोपं व्हायचं असेल, सुकर व्हायचं असेल, माणसाला हे प्राप्त होण्याकरता जन्मांतराचे प्रयत्न करण्याचं कारण ठेवायचं नसेल, आणि हे जर माणसाच्या जीवनामध्ये सहजतेनं आत्मसात व्हायचं असेल, तर त्याच्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एका विशिष्ट मागणीची अपेक्षा ठेवली आहे. हे सगळंच अवघड आहे. या 6च्या 6 मागण्या अवघड आहेत, सोपं नाही आहे. मग हे सोपं व्हायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराज याचा विचार करतात की हे सगळं अवघड जर सोपं व्हायचं असेल तर एकच घडलं पाहिजे, माणसाला संत संगती प्राप्त झाली पाहिजे, तर हे सोपं होण्याची शक्यता आहे. म्हणून या 6 मागण्यांच्या नंतर याचं काठिण्य घालवून देणारी एक मागणी ज्ञानोबराय करतात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. ही मागणी का केली असेल? बर, याच्यातही काही फार, कारण संत संगतीचं महत्व काय आहे वगैरे वगैरे आपण अनेक वेळेला अनेक पद्धतीनं नेहमीच सांगत असतो, ऐकत असतो. मला फार त्याच्यावरही आत्ता काही विस्तारानं बोलायचं नाही. बोलतो मी, पण इतका विस्तार मला करायचा नाहीये. संत संगतीनं मानवी जीवन सुलभ होतं, अवघड होतं ते सोपं होतं. गीता आत्तापर्यंत अवघडच होती, ज्ञानोबारांमुळे ती सोपी झाली. एकादश स्कंद भागवतातला अवघडच आहे, नाथ महाराजांमुळे तो सोपा झाला. जीवन तसं अवघडच आहे जगणं, चांगलं जगणं, पण दासबोधामुळे, समर्थांमुळे आम्हाला ते सोपं वाटायला लागलं. हरिपाठामुळे आम्हाला सहजतेनं परमार्थ करण्याची प्रवृत्ती आणि सहज परमार्थ आम्हाला साध्य झाला. तुकोबारांच्या अभंगानं आम्ही आमच्याच जीवनाकडे अंतर्मुखतेनं पाहायला शिकलो. आमचं आम्हाला कळायला लागलं की आमचं जीवन कशा करताय, आमच्या जीवनाचे हेतू काय, आमच्या जीवनाचं साध्य काय, त्या साध्य प्राप्ती करता आमच्या जीवनामध्ये कोणत्या साधनांची उत्पत्ती देवानी करून ठेवलेली आहे, आम्ही इतरांबरोबर कसं वागलं पाहिजे, हे परस्पर मैत्र निर्माण होणं ही सोपी गोष्ट आहे का? मग त्याच्याकरता काय करा? संत संगती माणसाला मिळाली पाहिजे. हे सर्वमान्य उत्तर आहे, हे काय ज्ञानोबारांनी शोधून काढलेलं उत्तर नव्हे, हे सर्वमान्य उत्तर आहे. अगदी वेदापासून ते आपल्याला संत वाङ्मयापर्यंत सगळ्यांनी याचा निर्देश केलाय, हे उद्धृत केलंय, याचा उद्घोषही केलाय. संत संगती मिळाली पाहिजे तर माणसाचं जीवन सोपं होतं, अवघड असतं ते सोपं होऊन जातं, वगैरे वगैरे वगैरे. आपण वेदापासून मी प्रमाण पुष्कळ देईन आपल्याला. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मण निर्वेद मायान्नास्ति अकृतः कृतेन तद्विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. यासारख्या श्रुती काय सूचित करतात आम्हाला? त्या ब्रह्मज्ञानाकरता तुम्ही गुरुकडे जा, त्यांची उपासना करा, ते तुम्हाला ब्रह्मबोध देतील. त्यांच्या संगतीमध्ये ब्रह्मबोध धारण करण्याच्या योग्यतेचं अंतःकरण तुम्हाला प्राप्त करून घेता येईल, आणि अंतःकरणामध्ये मग ते बोध देतील. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. ज्ञानोबराय त्याच्या खाली 4च ओव्यांचं भाष्य लिहितात. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोने. तनो मनो जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. अंतःकरण बोधले संकल्पा न ये. 4च ओव्यांचं भाष्य आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्याकरता संतांकडे जा. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे संताया भजावे. संतांकडे जा तुम्ही, तिथे तुम्हाला हे प्राप्त होईल, तिथं तुमचं अंतःकरण शुद्ध होईल. मग शुद्ध अंतःकरणामध्ये थोडा जरी उपदेश पडला, योग वासिष्ठामध्ये याला फार सुंदर दृष्टांत दिलाय. अतौक्तम मया राम यदि शुद्धेहि चेतसी उपदेशो हि प्रसरती तैल बिंदु इव अंबसी. असं उदाहरण दिलंय. अतौक्तम मया राम, रामा मी तुला काय सांगतो ऐक. यदि शुद्धेहि चेतसी, अंतःकरण जर चित्त जर शुद्ध झालेलं असेल तर काय होतं? उपदेशो हि प्रसरती तैल बिंदु इव अंबसी.
पाणी घेऊन पाण्यावर जर तुम्ही तुपाचा थेंब टाकलात तर ते तूप त्या पाण्यावर जिथं पडतं तिथं थिजून राहतं. पण पाणी घेऊन त्याच्यावर जर तुम्ही तेलाचा थेंब टाकलात तर तेलाचा थेंब त्या पाण्यावर क्षणार्धात तवंग रूपानं पसरून जातो. तसं अंतःकरण जर शुद्ध असेल तर त्यामध्ये थोडासा तत्वमसी रामकृष्ण हरी एवढा जरी उपदेशाचा थेंब पडला तरी तो ज्या क्षणी पडतो त्या क्षणी तवंग रूपानं जीवन सगळं व्यापून टाकत असतो, जर अंतःकरण शुद्ध असेल तर. हा दृष्टांत दिला. कशा करता मी सांगतोय की संत संगतीनं जीवन बदलतं. हा वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळ्यांचा अनुभव आहे, सगळ्यांचं सांगणं आहे. हे काही ज्ञानोबारांनी स्वतःच्या मनातून सांगितलेलं साधन नाही आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचं मानसशास्त्र इथून पुढे सुरू होतं. गंमत अशी आहे की ज्या 6 मागण्या ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेल्या आहेत त्या मागण्या सोप्या व्हायच्या असतील तर त्याच्याकरता संतसंगती घडली पाहिजे, हे बरोबर आहे. पण जी संतसंगती घडली पाहिजे ती तरी कुठे सोपी आहे? अरे तुम्ही सोपं जे अवघड करून, जे अवघड आहे ते सोपं करून सांगता आहात, त्याच्याकरता तुम्ही जे सांगता आहात ते अवघडच आहे ना. एक वेळ मागचं परवडलं पण संतसंगती सोपी नाही आहे. एक वेळ खळांची व्यंकटी सांडेल पण संतसंगती सोपी नाही आहे. अरे रोगापेक्षा इलाज भयंकर आहे. एक वेळ रोग परवडला पण इलाज नको असं वाटायला लागतं. ते जुन्या काळामध्ये ते पंढरपूरला जुन्या लोकांना माहिती आहे, नवीन लोकांना माहीत नाही आता, पण जुन्या लोकांना हे माहिती आहे की पंढरपूरला वारीच्या काळात जाताना ते इंजेक्शन घ्यावं लागायचं कॉलऱ्याचं. जुन्या लोकांना माहिती आहे. इनॅक्युलेशनचा कायदा होता त्यावेळेला, तो कायदा होता. आता इतके वारकरी पंढरपूरला येणार, बरं त्यावेळेला त्या काचेच्या सिरिंज असायच्या, त्या सुया म्हणजे दाभण परवडलं, मोठ्या सुया. बरं ते वारकऱ्यांना सवय नसायची. बरं ते आता इतके वारकरी येणार तर इतके डॉक्टर्स आणायचे कुठून? मग मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारे जे शिकाऊ विद्यार्थी त्यांना आणायचं, उभं करायचं, मग ते दिले ते उकळून घ्यायचं, ते औषध, त्या सुया उकळून घ्यायच्या, ते सिरिंज उकळून घ्यायच्या आणि मग ते औषध त्या दंडामध्ये, म्हणजे ते टोचायचं नाही, खुपसायचं, इतक्या मोठ्या सुया जुन्या काळामध्ये. त्याच्याने तो दंड सुजायचा. 2-3 दिवस वारकऱ्याला ताप यायचा त्याचा. मग ते सर्टिफिकेट आणा घरच्या डॉक्टरकडून, गावातून, की आम्ही ते औषध घेतलेलं आहे, अमुक आहे तमुक आहे. फार मोठे कष्टाचे दिवस. ते दंड सुजायचा, ताप यायचा. मग तापामध्ये डॉक्टर थंड पाण्याने स्नान करू नका. मग गेलं ना चंद्रभागेचं. पंढरपूरला येऊनही चंद्रभागेचं स्नान नाही. पंढरपूरला येऊनही अंगात ताकद नाही, अंगात ताप भरलेला, बारीमध्ये उभं राहायचं नाही, भजनाला जाता यायचं नाही, कीर्तनाला जाता यायचं नाही, चंद्रभागेचं स्नान नाही, प्रदक्षिणा नाही, देवाचं दर्शन नाही, आणि मग पंढरपूरला कशाला यायचं? म्हणून मग ते वारकरी, ते बस थांबली की आपापलं सामान घेऊन शेतानी पळून जायचे. ते नकोच. अरे ह्याच्यापेक्षा कॉलराहून मेलेलं बरं. देवाचं दर्शन होऊ घेऊ, कॉलरा होऊ दे, मरू आम्ही, पण इंजेक्शन नको. अरे तुम्ही जे कठीण 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 म्हणून 6 गोष्टी सांगता आहात त्याला सोपं करण्याकरता काय उपाय सांगताय? तर संत संगती घडली पाहिजे. कुठली संत संगती सोपी आहे? कुठली? काय ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आम्हाला चौकात बसलेले भेटत नाहीत? आम्हाला त्यांच्या प्राप्तीकरता, संगतीकरता सुद्धा लाख प्रयत्न करा. एक वेळ देव भेटणं फार सोपं आहे, पण ज्ञानोबाराय तुकोबाराय भेटणं अवघड आहे. आम्हाला अवघड नाही, देवालाही ज्ञानोबाराय तुकोबाराय भेटणं अवघडच आहे. आम्हाला अवघड याच्यात नवल नाहीच आहे, कारण त्यांनीच सांगितलंय स महात्मा सुदुर्लभा. असा महात्मा अर्जुना मला दुर्लभ आहे. अवघड आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे भक्त भेटायला देवालाही नशीबच लागतं. तुम्हाला पटो नाही तर न पटो, पण हे सोपं नाही, ही गोष्ट मात्र खरी आहे. हे सोपं नाही, ही गोष्ट खरी आहे. कसे भेटतील निळोबारायांसारख्यांना भेटायला 42 दिवसाचा उपवास लागला. तुकोबाराय भेटायला 42 दिवसाचा उपवास करावा लागला निळोबारायांना. तुकोबारायांचा धावा करत
तेव्हा 42 दिवसांनी तुकोबाराय भेटले. आम्हाला एक एकादशी जड आहे, दिवसभर खाऊन निश्चक्र उपवास केला निळोबारायांनी 42 दिवसाचा. तुकोबाराय 42 दिवसात भेटले, पण तुकोबारायांना देवाला भेटायचं होता तेव्हा 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. देव भेटायला 15 दिवस पुरतात, तुकोबाराय भेटायला 42 दिवस लागतात. कठीण कोण आहे? तुकोबारायांनी स्वतःनी म्हटलंय, बहु अवघड आहे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. बहु अवघड, ऐसे कैसे आने भेटती जे साधू, ऐसे ऐसे आने. कसे भेटतील साधू पुरुष? कोण पुण्य कोणा गाठी जासी ऐसी यांची भेटी कशी भेटतील? तो धनुर्धरा महात्मा अर्जुना, तो धनुर्धरा दुर्लभ, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू अति, हे भगवान ज्ञानेश्वरीत बोलले. अर्जुना, तो महात्मा भेटणं अत्यंत दुर्लभ आहे आणि हे सगळं अवघड आहे. म्हणून तुम्ही ते सोपं होण्याकरता जे साधन सांगतात ते तरी कुठं सोपं आहे? ती संत संगती अवघड आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांचं मानसशास्त्र इथं प्रकट होतं. ज्या 6 मागण्या ज्ञानोबारांनी सद्गुरु चरणांजवळ मागितल्या त्या प्राप्त होणं अवघड आहे. ते सोपं व्हायचं असेल तर जीवाला संत संगती घडली पाहिजे. का? कारण संत संगतीनं हे सुलभ होतं. पण संत संगती तरी कुठे सोपी आहे? सोपी नाही आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी जीवानी संत संगतीत जावं अशी मागणीच केली नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमावी आणि त्यांनी यांना भेटावं, यांनी त्यांना भेटू नये. कारण जीवाला संत भेटणं अवघड आहे, पण संतांना जीव भेटणं सोपं आहे. त्यामुळे वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. भूता भेटतू. भूतांनी त्यांना भेटायला जाऊ नये, कारण त्यांना ते भेटणारच नाहीत. ज्ञानोबाराय आम्हाला भेटावेत, तुकाराम महाराज आम्हाला भेटावेत, समर्थ आम्हाला भेटावेत, चोखोबाराय जनाबाई आम्हाला भेटाव्यात, एवढं आमच्याजवळ पुण्य नाही आहे. पण त्यांनी आम्हाला भेटायची इच्छा केली तर ते मात्र आम्हाला सहजतेनं भेटू शकतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही मागणी उलटी फिरवून आपल्या समोर ठेवली की हे सगळं जे अवघड आहे ते सोपं करायचं असेल तर संत संगती झाली पाहिजे. पण जर जगाला संत संगती अवघड असेल तर माझी संतांना प्रार्थना आहे की त्यांनी मांदियाळी निर्माण करावी आणि भूतमात्रांवर अनवरत व मंगळाचा वर्षाव करत यांना वारंवार भेटत राहावं, ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. सगळ्या पसायदानाचं वर्म या ओवीत आहे. विस्तार किती होईल माहित नाही, पण सगळ्या पसायदानाचा हा मध्य आहे. या एका ओवीवर पसायदानाचा डोलारा सांभाळला गेलाय. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. कारण आम्हाला संत भेटत नसले तरी संतांनी आम्हाला भेटायला यावं ना. पसायदानाची ही एक भूमिका आहे. आपण आणखीन एका अर्थाने विचार करू शकतो पसायदानाचा. आपण पहिल्या दिवशी बोललो होतो, ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं पसायदान तुमच्या आमच्या जीवनामध्ये अवतरणं ही कुणा एकाची जबाबदारी, कुणा एकाचं उत्तरदायित्व नाही आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी मागावं आम्ही मात्र निवांत त्यांनी मागितलेलं भोगत बसावं, अशी मागणी ज्ञानोबारायांची कदापि नाही आहे. ज्ञानोबारायांनी पसायदान मागताना शेवटी असं असतं, समाज कल्याणाच्या ज्या भूमिका असतात, समष्टी कल्याणाच्या ज्या भूमिका असतात, त्या समष्टीमध्ये या समाजातले जे जे वर्ग येतात त्या त्या वर्गाचं एक एक उत्तरदायित्व त्या त्या वर्गाने सांभाळावं लागतं, तर समष्टी कल्याणाचा विचार सिद्ध होतो, मानता येतो. या समाजामध्ये अनेक लोक राहतात आणि हा सगळा समाज जर सुखी करायचा असेल तर ते कोणा एकाचं उत्तरदायित्व आहे का? त्या मला एकट्याला वाटलं सगळ्यांनी सुखी व्हावं आणि इतरांना वाटत नसेल तर माझ्या एकट्याने काय होणार आहे? समाज बदलणार आहे? असं सगळ्यांना वाटत राहिलं पाहिजे. याच्याकरता मोठं कार्य जेव्हा हातात घेतलं जातं तेव्हा त्या कार्याची यशस्वीता, त्या कार्याच्या विचारामध्ये, त्या कार्याच्या किंवा त्या कार्याची जी साधन प्रवृत्ती असते त्याचे छोटे छोटे विभाग करून वेगवेगळ्या लोकांना त्याचं उत्तरदायित्व देण्यामध्ये असते. आपल्याकडे घरामध्ये
लग्न सोहळा निघाला. आताची लग्न फारच लहान झाली आहेत. पूर्वीची लग्न मोठी होती. घरातच पै पाहुणे 100-150 असायचे. आता सगळ्या पत्रिका मिळून 100-150 येत नाहीत. पण त्या वेळेला होतं. मग काय, मग घरही मोठं असायचं. मग मुलाचे वडील सांगायचे आपल्या धाकट्या भावाला, अरे तू आहेराकडे बघ, तू येणाऱ्या पाहुण्यांच्या व्यवस्थेकडे बघ, तू अमुक अमुक बघ, तू हे बघ, तू ते बघ, तू जेवणाचं बघ, तू ह्याचं बघ, तू त्याचं बघ, तू मानपानाचं बघ, तू अमुक कर, तू तमुक कर. पाहुणे आले की त्यांना चहा देणं तुझ्याकडे, त्यांचे सगळे जेवले का नाही हे नीट बघत जा. प्रत्येकाला त्या वाटण्या वाटून देतात. मी त्या विधीमध्ये गुंतलेला असेल, अमुक होईल तमुक होईल. मग ते मुलाला सांगतात, तू पण हे बघ, ही सोन्याची दागिने आहेत, ही चांदीची भांडी आहेत, ती लागतात त्या वेळेला. मग त्याची जबाबदारी कोणातरी एका जबाबदार व्यक्तीकडे द्यावी लागते. हे तू बघ, हे तू बघ, पैशाचा व्यवहार तू बघ, पाण्याचं तू बघ, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचा त्रास होतो, हे पाणी सगळं आलं का नाही, मिळालं का नाही तू बघ, अक्षता वाटण्याचं काम तू कर, पत्रिका देण्याचं काम तू कर, आहेराचं तू बघ. हे सगळ्यांना वाटून द्यावं लागतं तर ते यशस्वी होतं ना, यशस्वी होतं. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही समाजाच्या कल्याणाची जर भूमिका असेल तर एका माझ्या मागणीनं काही होणार नाही. म्हणून मागणी कल्याणाची न मागता या समाजाच्या अंतर्गत राहणाऱ्या वेगवेगळ्या वृत्तीच्या लोकांवर ज्ञानेश्वर महाराजांनी हे उत्तरदायित्व दिलेलं आहे की त्यांनी या समाजाकरता काय काय करावं. जसं या समाजामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य राहतो, त्याची प्रवृत्ती निवृत्त होऊन त्याने जसं सत्कर्माकडे वळावं अशी अपेक्षा आहे, तसं या जगतामध्ये सज्जन पुरुषही राहतात, तसे या समाजामध्ये संतही राहतात. आणि समाजामध्ये जर हे संत राहत असतील तर त्या संतांवरही काहीतरी उत्तरदायित्व दिलं पाहिजे, त्या सज्जनांवरही काही उत्तरदायित्व सोपवलं पाहिजे की त्याने काय करावं की या जगातल्या सज्जनांनी एकत्रित यावं आणि ब्रह्म माया अमुक तमुक ती सत्य की असत्य, भावरूप की अभावरूप याची चर्चा करत बसू नये. मग त्यांनी काय करावं, या सज्जनांनी एकत्रित यावं, त्यांची मांदियाळी तयार व्हावी आणि त्या मांदियाळीने काय करावं तर सकल समाजावर भूतमात्रांवर मंगळाचा वर्षाव करत अनवरत त्यांना भेटत राहावं. हे त्यांचं उत्तरदायित्व आहे. तर या जगतामध्ये सुख नांदण्याची शक्यता आहे. ही भूमिका आहे, ही ओवी महत्वाची आहे. कारण संत माणसाकरता जे करतात तेवढं कोणीच करत नाही, कोणीच करत नाही. तुमच्या आमच्या करता ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जे केलं ना, तेवढं करण्याचं सामर्थ्य आणि तेवढं करण्याची इच्छा ही देवाच्या ठिकाणी सुद्धा नाही आहे, जेवढं ज्ञानोबारायांनी आपल्या करता केलं. काय करत नाहीत संत आपल्या. त्या भर्तृहरीचं एक वचन आहे, जाड्यम धियो हरती सिंचती वाची सत्यम मानोन्नतिम दिशती पापम अपाकरोती चेतः प्रसातयती दीक्षु तनोती कीर्तिम सत्संगती कथयहा किम न करोती पुंसाम. सत्संगती माणसाकरता काय करत नाही. साहित्यशास्त्रामध्ये हा परिसंख्य अलंकार आहे. सत्संगती माणसाकरता काय करत नाही हा परिसंख्या अलंकार आहे. परिसंख्या अलंकारामध्ये शुद्धा परिसंख्या आणि प्रश्नपूर्विका परिसंख्या असे दोन प्रकार आहेत अलंकारात. आता अलंकाराचा विचार, आम्हाला एक दृष्टांत माहिती आहे, एक रूपक माहिती आहे, साधारण एखाद दुसरा उत्प्रेक्षा माहिती आहे, उपमा मात्र सगळ्यांना माहिती आहे. हा, उपमा माहिती आहे सगळ्यांना, जवळजवळ सगळ्यांना उपमा अलंकार माहिती आहे. उत्प्रेक्षा माहिती असेल, रूपक अलंकार माहिती असेल. ज्ञानोबारायांनी रूपकही केलंय पसायदानामध्ये. असो, पण हा परिसंख्या नावाचा अलंकार आहे. प्रश्नपूर्विका परिसंख्या म्हणतात याला. सत्संगती कथयहा किम न करोती पुंसाप. सत्संगती माणसाकरता काय करत नाही. काय करत नाही याचा अर्थ हा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न नाही आहे. याचा अर्थ सत्संगती माणसाच्या कल्याणाकरता आवश्यक ते सगळं करते हे सांगण्यात तात्पर्य आहे. त्याला परिसंख्या अलंकार म्हणतात. परिसंख्या विधीचं जे काम आहे तेच परिसंख्या अलंकाराचं. असो, काय करते सत्संगती, जाड्यम धियो हरती, आमच्या बुद्धीचा मंदपणा घालवते. सिंचती वाची सत्यम, आमच्या वाणीवर सत्याची पखरण करते. मानोन्नतीम,
आमच्या मानाचं उन्नयन करते. दिशती पापम अपाकरोती, दिशांमधलं पाप निवृत्त करून टाकते. किंवा मानोन्नतीम दिशती असंही चालतं. चेतः प्रसादयती, आमच्या चित्ताला प्रसन्नता निर्माण करून देते. दिक्षु तनोती कीर्तीम, सर्व दिशांमध्ये आमची कीर्ती वाढवते. सत्संगती कथयः किम न करोती पुंसाम, सत्संगती माणसाकरता काय करत नाही सांगा? सगळं करते. काय करते? आता पसायदानात या. सत्संगती माणसाकरता काय करते? खळांची व्यंकटी सांडते, त्यांना सत्कर्माची आवड निर्माण करून देते, भूतमात्रांबद्दल परस्पर जीवाभावाचं मैत्र निर्माण करून देते. सत्संगती दुरिताचं तिमिर घालवते. सत्संगती आम्हाला स्वधर्माचा सूर्य दाखवते आणि सत्संगती आम्हाला जे हवं ते प्राप्त करून देते. हा त्याचा सरळ अर्थ आहे. त्या पंडितराज जगन्नाथांचं एक भामिनी विलास नावाचं नाटक आहे संस्कृतात. त्या भामिनी विलासामध्ये म्हणजे साधर्म्य, आपल्याकडे म्हणतात ना ग्रेट मेन थिंग्स अलाइक म्हणून, तसं भामिनी विलासामध्ये पंडितराज जगन्नाथांनी सत्संगतीबद्दल बोलताना असं सांगितलंय, दूरी करोती विमलम, दूरी करोती कुमतिम विमली करोती, चेतश्चिरंतनम अघम चुलुकी करोती, भूतेषु किंच करुणाम बहुली करोती, संगहा सतम किम न मंगलम आतनोती. आता हे चारी बघा, मी आपल्याला उगी साधर्म्य म्हणून सांगतो, कशी गंमत असते. दूरी करोती कुमतीम, आमची कुमती, मती म्हणजे बुद्धी, आमची कुमती दूर करते जे खळांची व्यंकटी सांडो. विमली करोती चेतहा, आमच्या चित्ताची मलिनता घालवते. नाही तया सत्कर्मी रती वाढो, कारण सत्कर्मानं अंतःकरण शुद्धी आहे ना. विमली करोती काय? चेतहा विमली करोती, सत्कर्म रती वाढो. काय करते? अघम चुलुकी करोती, त्याच्याकरता हे सांगा. त्याच्याकरता काय होतं तर आमच्या अंतःकरणामध्ये असणारं दुरिताचं तिमिर ते जातं. दुरित म्हणजे पाप. चुलुकी करोती, ते निवृत्त करते. अजून काय करते? भूतेषु किंच करुणाम बहुली करोती, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. संग हा सताम किम न मंगलम आतनोती, संत संगती माणसाकरता कोणतं मंगल करत नाही. ज्ञानेश्वर महाराज हीच भाषा बोलून दाखवतात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. तोच अर्थ आपल्याला पंडितराज जगन्नाथांच्या त्या भूमिकेमध्ये सापडतो. सत्संगती काय करत नाही. आपण हरिपाठात म्हणतो ना, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे म्हणतो ना आपण. हे काय आहे? त्याचा अन्वय लावा म्हणजे कळेल. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती येणे पंथे, श्रीपती मनोमार्गे आकळावा, असा अन्वय. म्हणजे मन जेवढ्या वेगानं विषयापर्यंत जातं तेवढ्या वेगानं श्रीपती आकळावा, पण संतांचे संगती येणे मार्गे. संतांच्या संगतीमध्ये परमात्म प्राप्ती जेवढ्या वेगाने होते तेवढ्या अन्य कोणत्याही साधनाने होत नाही. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी अशी मध्ये ठेवली आहे की ज्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळींवर एक जबाबदारी ठेवली की तुम्ही या सगळ्या भूतमात्रांना भेटत राहिलं पाहिजे, कारण त्यांचं कल्याण होणं हा तुमचा धर्म आहे. याकरता म्हणून वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. काय आहे ही जी ओवी आहे ना, या ओवीमध्ये दोन क्रियापद आहेत. वर्षत आणि भेटत, दोन क्रियापद आहेत. या दोन्ही क्रियापदाला एकच विशेषण लावा, अनवरत. संतांनी काय केलं पाहिजे? अनवरत भेटत राहिलं पाहिजे, अनवरत मंगळाचा वर्षाव केला पाहिजे. अनवरत म्हणजे सातत्यानं, नित्यत्वानं. एकदा भेटून चालत नाही, चालत नाही.
वारंवार भेटून वारंवार उपदेश केला पाहिजे. वारंवार. तत्वमसी महावाक्याचा उपदेश सुद्धा 9 वेळेला आलाय उपनिषदामध्ये. श्वेतकेतो तत्वमसी 9 वेळेला सांगावं लागलं. 12 वर्ष गुरुच्या घरी राहिलेला श्वेतकेतू गुरूंना जेवढं येतं तेवढं ग्रहण करून घरी आला, आणि घरी आल्यानंतर 12 वर्षाच्या एवढ्या सूक्ष्म आणि तीव्र अभ्यासानंतर त्याला तत्वमसी 9 वेळेला सांगावं लागलं. बघा ना विचार करून. अनवरत. आपण हरिपाठाचं ध्रुपद काय म्हणतो? हरिपाठाचं ध्रुपद काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि मग पुण्याची गणना कोण करी. 2दा कशाला हरिमुखे म्हणा? एकदा सांगून चालत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, 2-2दा कशाला? कारण 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांना माहिती होतं की हे एकदा सांगून ऐकणाऱ्यातले नाहीत. सरळ आहे ना. 2-2दा सांगायचं काही कारण आहे का? काहीतरी कारण असल्याशिवाय ते सांगतील का? काहीतरी कारण असलं पाहिजे. म्हणून अनवरत भेटत आणि अनवरत वर्षत, या दोन्हीकडे अनवरत हे एकच विशेषण लावा, म्हणजे त्याचं महत्व आपल्याला पटकन लक्षात येईल. हेही मानसशास्त्रच आहे. काही गोष्टी वारंवार जीवनामध्ये घडल्या पाहिजेत. संत वारंवार भेटले पाहिजेत. प्रत्येक वेळेला त्यांच्या नारद महर्षी वालाकोळ्याला एकदाच भेटले, पण अशा वेळेला भेटले आणि अशा वेळेला उपदेश झालेला आहे की ज्या वेळेला प्रायश्चित्तानं, त्या पश्चात्तापानं वालाकोळ्याचं अंतःकरण दग्ध झालं होतं. पश्चात्ताप दग्ध अंतःकरणाला संतांची संगती एकदा प्राप्त झाली तर चालते. आम्हाला पश्चातापच नाहीये काही केल्याचा. काय केलंय आत्तापर्यंत आम्ही? आयुष्याची आत्तापर्यंत गेलेली जी वर्ष आहेत मागे पडलेली, त्याच्यामध्ये आत्मकल्याणाकरता, शाश्वत कल्याणाकरता, आमच्या जीवनाच्या व्यापकतेकरता, परिपूर्णतेकरता आत्तापर्यंत असं आम्ही काय केलंय आठवतं का? एकदम आठवत नाही. आम्ही नोकरी केली, पोटाकरता केली, कल्याणाकरता नाही. आमच्या कुटुंबाची जबाबदारी होती, मान्य आहे, त्याच्याकरता करावं लागलं, अवश्य करावं, आमचं कर्तव्य आहे, आमचा धर्म आहे, मान्य आहे. पण आत्मकल्याणाकरता काय केलं निश्चित सांगता येणार नाही हो. म्हणूनच 10दा सांगावं लागतं. म्हणूनच अनवरत हा शब्द त्याच्याकरता आहे. तुकोबारांनी फार स्पष्ट भाषा वापरली. काय केलं आतापर्यंत? नाही ऐकिले गायिले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत. अहो मग केलं काय? केली बहुत परनिंदा. आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आम्ही काय केलं याचा विचार तुकोबारांनी स्वजीवनावर आरोप ठेवून आपल्या समोर मांडलाय. केली बहुत परनिंदा, हे आम्ही केलंय. पोटाची खळगी भरण्याकरता दिवस रात्र कष्ट केलेत, मान्य आहे. काय पोट भरण्यात? तुकोबारांनी पोटाचं मापच सांगितलंय. तुकोबाराय म्हणतात, विती एवढेसे पोट, केवढा बोभाटत याचा. विती एवढेसं पोट आहे. विती एवढं म्हणजे ज्याच्या त्याच्या वितीनुसार ज्याचं त्याचं पोट. हा, दुसऱ्याच्या पोटाला लावून आपली वीत बघायची नाही. ज्याच्या त्याच्या वितीनुसार ज्याचं त्याचं पोट. ते विती एवढंच पोट आहे, पण केवढा बोभाट आहे त्याचा. सगळं चाललं, जग सगळं चाललं त्या विती एवढ्याच्या पोटावर. एवढंच पोट आहे. पण तुकोबाराय फार हुशार. किती सूक्ष्मता, किती चाणाक्षपणा. तुकोबारायांनी पोटाची रुंदी सांगितली, खोली कुठंच सांगितली नाही. ही मुख्य अडचण आहे. ते आहे विती एवढं, पण खोल इतकं आहे की आम्ही जन्मजन्म प्रयत्न करतोय तरी आमचं पोट भरत नाहीये. केवढं सखोल आहे. तुकोबाराय किती चाणाक्ष आहेत बोलायला, किती हुशार. रुंदी सांगितली, रुंदी विधभरच आहे, पण खोली त्याचा थांगच लागत नाही त्या पोटाचा. या पोटा कारणे गा झालो पांगिला जना. तुकोबारांची भाषा आहे. गोड बोलतात तुकोबाराय. कशा करता मी सांगतो आपल्याला, संतांची संगती हे जीवनाचं सार्थक करणारी आहेच आहे, त्याबद्दल वादच नाही.
संत संगतीमध्ये, संत कृपेमध्ये अगाध सामर्थ्य आहे. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या पुराणांमधून, आपल्या संत वाङ्मयातून सापडतात. ती प्रेरक म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात, जीवनासमोर उभी राहतात. पण संत संगती सोपी नसेल तर संतांनी जगाला भेटावं, जगाला संत भेटणं अवघड आहे. याच्याकरता ज्ञानोबराय उलटी परिभाषा वापरतात. त्यांनी अनवरत भेटत राहिलं पाहिजे आणि अनवरत मंगळाचा वर्षाव केला पाहिजे. एकदा भेटून भागत नाही. शहाणी माणसं आपल्या जीवनात वारंवार आली पाहिजे. शहाण्यांचं बोलणं वारंवार लक्षपूर्वक ऐकण्याची आम्हाला सवय पाहिजे. शहाण्यांच्या बोलण्याचा हेतू काय आहे हे आम्हाला ओळखण्याची आमच्या ठिकाणी काहीतरी प्रबल इच्छा निर्माण झाली पाहिजे की ही मंडळी आपल्याला हे का बोलत असतील. जर ते शहाणे आहेत तर त्यांच्या बोलण्याचा आशय आमच्या लक्षात आला पाहिजे. हे वारंवार भेटल्याने होतं, एकदा भेटून होत नाही. एकदाच नारद भेटले, वालाकोळ्याचे वाल्मिकी झाले, मान्य आहे. पण ज्या एकदा ते भेटले, ते जे एकदा भेटण्याचा जो प्रसंग होता ना, त्याच्या पूर्वीचं वालाकोळ्याचं चरित्र बघा, म्हणजे त्या एकदात का घडलं हे कळतं. कारण तो इतका पश्चातापानं दग्ध आहे. मुलं माझं पाप घ्यायला तयार नाहीत, बायको पाप घ्यायला तयार नाही, आई वडील पाप घ्यायला तयार नाहीत, तरी मी पाप करतोय, कुणा करता. आणि हा प्रश्न आमच्या मनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जीवन मार्गावरचे वाटमारी करणारेच असतो. हा प्रश्न आमच्या मनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वृत्ती अंतर्मुख होत नाही, आणि वृत्ती जोपर्यंत अंतर्मुख होत नाही तोपर्यंत तिच्या बदलाची शक्यता राहत नाही. वृत्तीला बदलायचं असेल तर तिला अंतर्मुख झालं पाहिजे. अंतर्मुखतेत तिला स्वार्थ दिसो अथवा परार्थ दिसो हा मुद्दा नाही आहे, पण परिवर्तना करता अंतर्मुखता ही आवश्यकता आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही भूमिका बोलून दाखवली की यांनी काय करावं. याने वारंवार सगळ्यांना भेटत राहावं, मान्य आहे. थोडंसं पुढे जातो, वेळ कमी आहे, समारोपही करायचा आहे. थोडंसं पुढे जातो. संत त्यांच्या मवाळ अशा स्वभावानं आमच्या कल्याणाकरता एक सुभाषित आहे. सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयः तद अलीकम अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम, असं एक सुभाषित आहे. सज्जनांचं चित्त, सज्जनस्य हृदयम नवनीतम, लोण्याप्रमाणे मऊ असतं असं कवी सांगतात. यद वदंती कवयः, कवी लोक असं सांगतात की सज्जनांचं चित्त लोण्याप्रमाणे मऊ असतं. तुकोबारायांनी म्हटलंय ना, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, हे तुकोबाराही बोलतात ना. मग हे जे कवी बोलतात की सज्जनांचं चित्त लोण्याप्रमाणे मऊ असतं, यद वदंती कवयः असं जे कवी सांगतात, तद अलीकम, ते खोटं आहे. अलीक म्हणजे खोटं, हे बोलणं खोटं आहे. सज्जनांचं चित्त मुळीच लोण्याप्रमाणे मऊ नसतं. का? त्याचं कारण त्याने फार छान सांगितलंय. लोणी आणि सज्जनांचं चित्त याच्यामध्ये मुख्य फरक असा आहे की लोणी फक्त स्वतःला आच लागली तरच वितळतं, सज्जनांचं चित्त मात्र दुसऱ्याचं दुःख बघूनही वितळतं.